नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि पुन्हा आता माझ्या गावी आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो सुरंगीचं झाड जे शांत ठिकाणी असतं आणि याला कोकणचं केसर असं बोललं जातं. हे तुम्हाला मी दाखवतो आता सुरंगीचं झाड कसं असतं. तर मागच्या वेळी आलेलो तेव्हा फुलं वगैरे आली नव्हती, तर आता फुलं वगैरे मस्तपैकी आले आहेत आणि सगळीकडे फुलांचा वास वगैरे दरवळतो ना सुरंगीचा, तो एक नंबर वाटतो. तर तुम्हाला तर मी दाखवतो सुरंगीचं झाड कसं असतं. आणि कोकणमध्ये तर फार फेमस आहे आणि याचा गजरे वगैरे करून विकले जातात. तर चला तर मग तुम्हाला दाखवतो मी सुरंगीचं झाड. मंडळी, मी आता आलो आमच्या वाहीजवळ, म्हणजे माझ्याच गावच्या वाडीतल्या वाहीजवळ. ती ही आहे वाही. तुम्ही आता बघू शकता इकडे आता पाणी नाही, तर पावसाळ्यात एक नंबर पाणी असतो. तर बघू शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये काढून, म्हणजे व्हिडिओ बनवले आहेत मी वाहीचे पावसाळ्यातले, तिथे बघू शकता सुंदर अशी वाही आमची. तर आता उन्हाळ्यात चालू आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे सुकलं इकडे. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो सुरंगीच्या झाडाकडे. आणि सुंदरचं सुरंगीचं झाड आहे आमच्या वाडीतच, आणि त्याच्या बाजूला डोंगराच्या बाजूला सुद्धा एक झाड आहे, ते सुद्धा मस्त आहे झाड. तर आता तुम्हाला दाखवतो वाडीतील एक सुंदर असं सुरंगीचं झाड. तर आजूबाजूला ते हे वातावरण बघू शकता, गुरं वगैरे बांधले आहेत बघा, हे बघू शकताय. तर आता मी जातो आहे वाडीमध्ये, आणि वाडीमध्ये ना घराच्या बाजूलाच सुंदर असं सुरंगीचं झाड आहे. तर सध्या सुरंगीच्या झाडाचं एक म्हणजे एक फेमस झाड आहे आणि ते तुम्हाला आता मी दाखवतो. तर सध्या ट्रेंड आहे सुरंगीच्या झाडांचा, कारण सध्या चर्चेत असलेलं फेब्रुवारी एंडिंगला हे झाड फुलतं. जानेवारीमध्ये त्याला अंकुर वगैरे येतात. तर आणि फेब्रुवारी मार्चमध्ये ते पूर्णपणे फुलतात आणि त्याचे गजरे वगैरे करून विकले जातात. आणि खास करून त्याचा परफ्यूमही बनवला जातो, म्हणजे अत्तर वगैरे. तर आता मी पोचलो आमच्या वाडीमध्ये, बघू शकता. आणि तुम्हाला आता पाहायला भेटणार गावचं वातावरण संपूर्ण. तर बघू शकता मस्तपैकी. तर हे आहे गवताची उडी. इकडे बघू शकता लाकडाचे भारे जे जंगलातून आणले जातात, ते हे बघू शकताय. आणि हे आहे तिकडे शेणी. तर हे बघू शकता शेणी, जे गुरांच्या शेणापासून थापले जातात आणि नंतर सुकवतात, ते बघू शकता शेणी. तर आता मी तुम्हाला दाखवतो सुंदर असं सुरंगीचं झाड. इकडे या साईडला ही गवताची उडी, सुंदर अशी घरं तुम्ही बघू शकताय. समोर विहीरसुद्धा बघू शकताय. तर आता हे तुम्हाला समोर घर दिसतं, याच्या बाजूलाच इथे एक गवताचं उंच असं उडी आहे बघा. आणि याच्या बाजूलाच हे आहे सुंदर असं सुरंगीचं झाड, हे समोर दिसतंय ते. तर चला तर मग तुम्हाला आता जवळून दाखवतो सुरंगीच्या झाडाची फुलं वगैरे कशी असतात आणि झाड कसं असतं ते. आणि या झाडाचा वास तुम्ही आता बघू शकता. मी आता कुठून आलो ते, तर मी आता आलो या साईडने आणि तिथे उभा होतो आणि तिथे या फुलांचा वास येतो तिथपर्यंत. म्हणजे या झाडाचा फुलांचा वास ना लांबपर्यंत जातो. सध्या हे फेमस झाड आणि महाराष्ट्रात आतुरतेने वाट पाहिली जाते या झाडाच्या फुलांची, कारण फुलंच तशी आहेत आणि फुलं दिसायला आकर्षक, पांढरे पिवळी आणि खास करून सुगंध देणारे. तर आता तुम्हाला दाखवतो पहिलं झाड. तर हे जरा छोटं झाड आहे, तर बघू शकता. हे बघू शकता सुंदर झाड. तर आता मी तुम्हाला या साईडने दाखवतो. तर मंडळी, या झाडाची जे फुलं येतात ना, ही फांद्यांवरती न येताना ती याच्या खोडावरती येतात. तर आजूबाजूला पडली आहेत फुलं थोडीफार. तर आता मी तुम्हाला जवळून दाखवतो एकदा. तर हे तुम्हाला छोटे मोठे दिसत आहेत ना, हे अंकुर आहेत. आणि समोर बघू शकता ही फुलं, हे बघा पांढरी पिवळी जी दिसत आहेत ती फुलं आहेत, हे बघा. तर किती सुंदर फुलं आहेत बघा. आणि या फुलांचा वास सुद्धा एकदम भारी. म्हणजे या साईडला वरती बघू शकता, वरती किती फुलं आहेत बघा, हे बघा. सुंदर अशा घराच्या बाजूला हे असं आहे सुरंगीचं झाड आहे, हे बघा. हे बघा बाजूला घर आहे मस्त वेगळी, आणि ह्या घराच्या बाजूला हे सुरंगीचं झाड आहे.
तर आता तुम्हाला एकदा ना हे नळे आहेत, हे बघा, हे जे नळे आहेत जुने, जे पूर्वी घराच्या छपरावर असायचे, जुन्या घरांच्या मातीच्या घरावरती, त्यात इकडे नळे टाकलेत. तर त्याच्यावरती जरा चढून तुम्हाला अजून क्लिअर दाखवायचा एक प्रयत्न करतो. तर आता इथून बघू शकता. तर मंडळी बघू शकता की आता तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसत असतील फुलं. मंडळी तुम्हाला आता मी एक वाडीतील सुंदर सुरंगीचं झाड दाखवलं. तर अजून एक झाड आहे जे वाडीच्या मागे आहे आणि डोंगराच्या बाजूला आहे. ते तुम्हाला ते झाड दाखवतो. त्याच्यापेक्षा मोठं झाड आहे. तर चला तर मग जाऊया आता पण वाडीतून डोंगराकडे. तर डोंगराकडे जाताना पहिलं तिथे मला दाखवतो ही घरं पुन्हा. तर हे आहे आमचं जुनं घर. हे समोर बघू शकताय आणि समोर मांगर वगैरे बघू शकताय. आणि वाडीतलं वातावरण बघा एक नंबर. आणि ही अशी कबलारू घरं सुंदर अशी. तर आता आपण जाऊया डोंगराकडे. आणि डोंगराच्या बाजूलाच एक विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूला सुंदर असं भव्य असं मोठं असं सुरंगीचं झाड आहे. ते तुम्हाला मी दाखवतो आता. तर हे बघू शकता गोठे, म्हणजे गुरांसाठी जे गोठे असतात ते. तर बघू शकता. तर हे बघून तुम्हाला नक्कीच गावची आठवण येईल. जे मुंबईतून व्हिडिओ बघत असतील ते, तर त्यांना नक्कीच आठवण येईल. तर आता गुरं वगैरे नाही आहेत आतमध्ये बघा. तर आपण आता जाऊया समोर. तर समोर आहे ते सुरंगीचं झाड आणि या साईडला तुम्ही बघू शकता एक पूर्ण सगळा डोंगर आहे. आणि या साईडला इकडे ही शेती केली जाते, म्हणजे जे गावातले बोलतात कोपरे कुणगे बोलतात ते. तर हे पूर्ण इकडे शेती केली जाते या साईडला. आणि आता हळूहळू ज्यांनी शेती सोडली आहे तिथे आता माड वगैरे तुम्हाला बघू शकताय, ते माड वगैरे लावले आहेत. तर आता आपण जाऊया त्या विहिरीकडे. आणि विहिरीच्या बाजूलाच आपल्याला सुंदर असं सुरंगीचं झाड पाहायला भेटतं. ते तुम्हाला मी दाखवतो आता. हे आता वाटे, ह्या वाटेवरती कोण चालत नाही, त्याच्यामुळे आता इकडे सगळा पत्रा वगैरे झाला आणि साफसफाई एवढी दिसत नाही. तर सुंदर वारा सुटला आहे आणि या वाऱ्यावरती फिरताना मस्त वाटतं एक नंबर. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, आता होळीसुद्धा जवळ आली आहे. थोड्याच दिवसावरती शिमगा वगैरे आपल्याला पाहायला भेटणार. तर आता मी विहिरीकडे पोचलो आहे आणि विहिरीच्या बाजूला बघू शकता ही नारळी फोफीची बाग. तर जी विहीर आहे ना ती माझ्या बालपणापासूनची आहे. आणि इकडे वाघ वगैरे तेव्हा यायचे पाणी प्यायला, डुकरं वगैरे. तर अजूनही डुकरं वगैरे येतात. तर ही विहीर आहे ती, ही बघा. आणि फोफीची बाग बघू शकताय, हे बघा सुंदर अशी फोफीची बाग. आणि जे तुम्हाला झाड बोललो भव्य मोठं असं, ते हे आहे समोर हे झाड. तर मोठं झाड आहे ना, आता मी किती याच्या लांब उभा आहे बघा. आणि मस्त याचा वास जो सुगंध आहे ना ते एवढा दरवळतो आहे ना की आजूबाजूला सगळीकडे सध्या सुरंगीचाच वास येणार. तर कोकणात याला केशर म्हटलं जातं कोकणातला. कारण या फुलाला मागणीच तेवढी आहे आणि गजरे वगैरे सध्या आपल्याला बाजारामध्ये बघायला भेटतात. तर आता इथून तुम्ही हे झाड बघू शकताय केवढं उंच आहे ते. आणि तुम्हाला बोललो मागाशीच की खोडावरती याची फुलं वगैरे येतात. तर इथून आता बघूया आपल्याला दिसत आहेत का. तर लांबून तुम्ही आता बघू शकताय ही फुलं वगैरे, ह्यालासुद्धा मोठी मोठी आता फुलं वगैरे यायला लागली आहेत. तर जरा इकडून सावळी येते, तर इकडून बघूया आपल्याला दिसतात काय. तर तुम्ही आता इथून बघू शकताय, तुम्हाला दिसत असतील, हे बघा. तर सुंदर फुलं यायला लागलेत. आणि या झाडाकडे तुम्ही जर आलात ना तर मेन म्हणजे सावळी आपल्याला पाहायला भेटते या. आणि ही झाडं मोठमोठी अशी वाढतात आणि सुंदर अशी आपल्याला सावळी बघायला भेटते. तर इथून आता तुम्ही ही फुलं बघू शकता, ही बघा जशी मगाशी दाखवली तशीच सेम. तर खूप सुंदर अशी फुलं फुलली आहेत बघा. आणि तुम्हाला सुंदर असं झाडं दाखवण्याचा आज एक माझा प्रयत्न होता. तर मागच्या वेळी आलेलो तेव्हा फुलं वगैरे लागली नव्हती, त्या नुसते अंकुर वगैरे आले जेव्हा, जसे मी तुम्हाला दाखवले.
तर हे बघू शकता. तर या झाडाला आता ना भरपूर अशी फुलं वगैरे आले आहेत. तर कॅमेरामध्ये मध्ये कॅप्चर करत नाही, ब्लर होते कॅमेरा. तर आता इथून बघू शकता, हे बघा. हे बघा, तर मस्तपैकी फुलं आला. तर लांबून तुम्ही बघू शकता इथूनच. हे बघा, एवढी भारी फुलं वाटत आहेत बघा मस्तपैकी. तर कोणाकोणाकडे अशी झाडं आहेत ते नक्कीच सांगा. आणि ही झाडं जपणं गरजेचं आहे. तर कोकणातली आपली एक शान आहे ही सुनगीचं झाड. आणि आता तुम्हाला झाड मुळापासून बघू शकता तुम्ही, केवढं मोठं झाड आहे ते. हे बघा, खूप सुंदर असं झाड, सुरंगीचं झाड. तर कोणाकोणाकडे अशी सुरंगीचं झाड आहे ते नक्की एक कॉमेंट करून सांगा. तर जास्तीत जास्त आज दाखवण्याचा तुम्हाला एक प्रयत्न केला मी. सुरंगीच्या झाडाची फुलं वगैरे कशी असतात आणि झाड वगैरे कसं असतं ते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा. आणि नक्कीच व्हिडिओ हा शेअरसुद्धा करा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच एक लाईक करून सांगा. आणि जास्तीत जास्त कॉमेंटसुद्धा करा. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की सुरंगी झाडं कशी असतात आणि त्याला फुलं वगैरे कशी येतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच जास्तीत जास्त कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती कोण नवीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.